मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. महाराष्ट्र शासनाने 1973 साली मंदिर अधिग्रहण कायदा हा फक्त गोरगरीब भाविकांना सोयी सुविधा मिळाव्या म्हणून केला होता. आज आपण प्रत्यक्षात जाऊन खरंच भाविकांना सोयी सुविधा मिळतात का नाहीत हे प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणार आहोत. आणि ह्या मालिकेचा आज हा पहिला भाग आहे. तर आज आपण दर्शन मंडप पूर्व गेट इथं आहे आणि आज आपण पाहणी करणार आहोत की भाविकांना जो मूळ रस्ता आहे दर्शन रांगेकडे जायचा त्याची अवस्था काय आहे आणि याबाबत आपण भाविकांची सुद्धा बोलणार आहोत. कुठनं आली माऊली? परभणी. आपलं नाव काय? सतीश लोंढे. बरं, आपण आता हे जो रस्त्यावरनं चालतोय हा रस्ता चांगल्या पद्धतीचा आहे का? नाही, बिगर चपल्याचं चलता येत नाही, यायचे खडे बुडायलेत आपल्याला. आपल्याला चप्पल स्टँडची वगैरे व्यवस्था कुठं प्रशासनाकडनं मिळाली आहे का? नाही नाही. नमस्कार माऊली. जय हरी जय हरी. आपलं नाव? गंगाधर देवराव मस्के, कुठनं आलात? कळमनुरी तालुका. बरं, आपण इथे उभारलोय आपण दर्शन मंडप पूर्व गेट पाशी. हा जो रस्ता आहे हा रस्ता चांगल्या पद्धतीचा आहे का? नाही, पायी चालण्यासारखा रस्ता नाही आहे. तरी मंदिर प्रशासन किंवा नगरपालिका यांनी त्वरित भक्तासाठी असा रस्ता सुसज्ज करून देण्यात यावा. माऊली नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? गणेश फुलारे. आपण कुठल्या गावानं आला? आम्ही छत्रपती संभाजीनगर मधून वैजापूर नालेगाव मधून आलोय. आपण आता हे दर्शन मंडप पूर्व गेट पाशी आहोत. हा. हा जो दर्शनाला जायचा मूळ रस्ता आहे हम्म. हा चांगला आहे का? चांगला कस काय म्हणते आता जाताना आम्ही जवळ राहिलो, आमच्या पायाला किती त्रास होऊ राहिला ते आम्हाला माहिती. आम्ही सकाळी 8 वाजेपासून दर्शन रांगेत लागेले आणि आता दर्शन रांग पार करून आम्ही चाललो. आता तर आम्हाला किती तकलीफ हो राहिली आम्हाला माहिती. आपल्याला आता चप्पल स्टँडची वगैरे मंदिर प्रशासनाकडनं किंवा इथल्या स्थानिक प्रशासनाकडनं काय व्यवस्था मिळाली आहे का? काही अशी व्यवस्था अशी म्हणावं तशी काही मिळाली नाही आम्हाला. मोबाईल बी आम्हाला असेच ठेवून द्यावं लागले कुठेतरी दुसरीकडे. तुमची मागणी काय मंदिर प्रशासन इथल्या स्थानिक प्रशासनाकडनं? काय या सुख सुविधा जे इथलं प्रशासन आहे समजा इथली महानगरपालिका असेल किंवा अजून काही मंडळ असेल या मंदिराची समिती या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे बुवा. रस्त्याच्या महाराष्ट्र शासनानं 1973 साली फक्त भाविकांसाठी कायदा केलेला आहे. हा त्यांना सोयी सुविधा मिळावी सोयी म्हणून. सुविधा मिळाव्या. बरोबर ते आहे. आज तुम्हाला मिळतात का नाही? नाही मिळत ना. बरोबर आहे. ते भेटायला पाहिजे सोयी सुविधा सगळं पूर्ण. तर ह्या होत्या ह्या इथं पंढरपूरमध्ये येणाऱ्या अनेक गोरगरीब भाविकांच्या प्रतिक्रिया. नेमकं हा कायदा महाराष्ट्र शासनाने कोणासाठी केला? राजकीय पुनर्वसनासाठी केलेला आहे का कुठली ठेकेदारी मंडळी जगवण्यासाठी केला आहे? याचा विचार व याचा जाब आता सामान्य वारकरी व भाविक विचारत आहेत. आणि आता तरी 40 वर्ष लोटून सुद्धा ह्या भाविकांना सोयी सुविधा मिळणार आहेत का नाहीत? धन्यवाद.